नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण आज झालेला पेपर पाहूयात, कारागृह पोलीस भरती शिपाई। पहिला क्वेश्चन पहा, विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात अधोरेखित शब्दाची जात ओळखा म्हटलेले आहे। तर शिकवतात ही क्रियापद आहे। महात्मा या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? महात्म्य। मला पुण्याला जायचे आहे या वाक्यातील प्रयोग अकर्मक भावे प्रयोग। बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द तसे लिहिणाऱ्याचे कोणते चिन्ह वापरतात? तर हे अवतरण चिन्ह। नेक्स्ट क्वेश्चन, भिंतीला कान असतात या वाक्यातील सामान्य रूप कोणते? तर याचे सामान्य रूप आहे भिंती। गरज ही कल्पकतेची आई होय या वाक्यातील आई या शब्दाचा लक्षार्थ कोणता आहे? तर ते उत्पत्तीचे कारण। डोळ्या समानार्थ शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे बघा, चक्षु म्हणजे डोळा। 3 नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। पुढचा प्रश्न बघा, काल सुभाषला दिवसभर मळमळले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा। तर हे भावकर्तृक क्रियापद आहे। मी गुरुजींच्या पाया पडलो शिवाय गुरुदक्षिणा दिली यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार समुच्चय बोधक प्रकार आहे हा। मुलगा पुस्तक वाची हा रीती भूतकाळ आहे, रीती भूतकाळ। पुढचा प्रश्न, वाक्यप्रचाराचा विसंगत पर्याय निवडा। आनंदाला पारावर न उरणे म्हणजे खूप आनंद होणे। आभाळ ठेंगणे होणे म्हणजे पण खूप आनंद होणे। आनंद गगनात मावेनासे होणे म्हणजे पण आनंद होणे, भरपूर आनंद होणे। मग हे सी ऑप्शन हे विसंगत शब्द असेल। 3 नंबरचा आकाशाला गवसणी घालणे। वाक्यातील रिकामी जागा पर्यायातील योग्य अलंकारिक शब्दाने भरा। सतत भटकंती करणारा म्हणजे कोण? तर पिंपळावरचा मुंजा। 2 नंबरचा ऑप्शन बरोबर। नेक्स्ट क्वेश्चन बघा, वामकुक्षी या शब्दाचा अर्थ काय? तर वामकुक्षी म्हणजे दुपारची झोप असा होतो बघा, दुपारची झोप। मीठ भाकर या शब्दाचा समास ओळखा म्हटलेले, तर हा समाहार द्वंद्व समास आहे, मीठ भाकर। देवालय या शब्दाची संधी देव अधिक आले। गटात न बसणारा पर्याय ओळखा। तर सर्व रस्ते हा गटात न बसणारा पर्याय आहे। म्हणजे इथं बघा संख्या दिली आहे 4 बहिणी, इथं पण 5 पांडव संख्या दिलेली आहे 5, इथं 2ची संख्या दिलेली आहे 2 भाऊ, म्हणजे हे 4 नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। पुढचा प्रश्न बघा, झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समहा या वाक्याचा अलंकार ओळखा म्हटलेला आहे। तर हा अनन्वय अलंकार आहे। अनन्वय अलंकार म्हणजे उपमेयाची तुलना उपमेयाशीच केली जाते, दुसऱ्या कशाशी केली जात नाही। ठीक आहे। विद्यार्थी भांडार या शब्दातील 2 पदामध्ये वापरलेले चिन्ह कोणते आहे? तर हे संयोग चिन्ह आहे, हे दोन्हीच्या मधलं। केवळ प्रयोग यावेळी हे अविकारी असतात, लक्षात ठेवा, अविकारी। ठीक आहे। पर्यायातील उत्तरातील मिश्र वाक्य विचारलेलं आहे। मिश्र वाक्यामध्ये तर हा शब्द येतो बघा, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर होईल। उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईल, हे बरोबर होईल। नेक्स्ट क्वेश्चन बघा, चुलीपुढे शिपाई अन घराबाहेर मन पूर्ण करायचे आहे। घराबाहेर भागूबाई होईल। आरोगण या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे। आरोगण, आरोगण म्हणजे या ठिकाणी भोजन होते बघा, भोजन। ठीक आहे। सूत घ्या शब्दाचा 2 किंवा ह्याहून अधिक अर्थ दर्शवणाऱ्या शब्दांचे प्रत्येकी 4 गट दिले आहेत, त्यापैकी ज्या गटात दिलेले अर्थ अधिक अचूक आहेत असा गट ओळखा म्हटलेला आहे। त्याचा ऑप्शन 3 नंबर होईल, मुलगा धागा। सूत म्हणजे पण मुलगा ह्याचा समानार्थी शब्द होतो आणि धागा म्हणजे पण सूत। ठीक आहे। मराठी वर्णमालेतील ह हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? तर महाप्राण आहे हा, महाप्राण। तर या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणाचे जे क्वेश्चन आले होते ते पाहिलेले आहेत। तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जी के चे क्वेश्चन्स पाहूयात।